भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका के अंतर्गत वार्ड क्रमांक 13 महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन को नूतनीकरण व टेमघर पाड़ा व भादवड़ तथा सोनाले नवीन आरसीसी रोड का भूमि पूजन उपस्थित मान्यवरों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी महानगर पालिका के ज्येष्ठ नगर सेवक मदन बुआ नाइक, माजी नगर सेविका गुलाब ताई नाइक, श्री बालाराम चौधरी, मनोज काटेकर, सुंदर नाइक, प्रभुदास नाइक, प्रेमनाथ नाइक, श्रीनाथ पाटिल, दिलीप नाइक के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा भादवड़, टेमघर व टेमघर पाड़ा के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। रस्ता चांगला झाला पाहिजे। त्यांच्या हस्ते पण एक नवीन मुळा संडी नसली तुम्ही असता पण बाकी
पाईपलाईन ते सोनाले रोड ह्या रोडचं बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती काँक्रिटीकरणाची. त्याचा आज उद्घाटन प्रसंगी तसेच स्टेडियमच्या नूतनीकरण ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी गावात काही व्हॉट्सअपवर खोटे मेसेज पसरवले जात आहेत, म्हणून थोडासा एक लोकांचा भ्रम जो आहे मनात तो दूर करण्यासाठी मी थोडासा 2 शब्द बोलणार आहे. बुवासाहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हे पत्र दिलेलं आहे. त्या पत्रानुसार त्यांनी जिल्हाधिकारी ठाणे म्हणजे आपले कलेक्टर साहेब यांना आदेश दिलेला आहे की तुम्ही बुवासाहेबांना त्यांच्या RCC रोडसाठी 5 कोटी रुपये द्या. त्याच दिवशी श्री बालाराम चौधरी साहेबांना व मनोज काटेकर साहेबांना त्याच लेटरमध्ये त्या दिवशी तोच हा जावक नंबर होता, त्यांना सुद्धा 5-5 कोटी रुपये दिले. त्यानंतर MMRDने बुवासाहेबांना हे 57 कोटी रुपये पूर्ण रोडसाठी ते पण 16/9/2022 रोजी. काही लोक आता 2025चे 2-4 महिन्यापूर्वीचे लेटर दाखवत आहेत, आम्ही लेटर दिले, परंतु 16/9/2022 रोजी हा 57 कोटी आणि तो प्रशासकीय मान्यता झालेला आहे प्रशासनाचा. त्याच्यावर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष MMRDA यांचं पत्र आहे 57 कोटी रुपयाचं. म्हणजे हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लोकांचा भ्रम निराश होऊ नये म्हणून हे त्यासाठी आम्ही ते शिवाय जिल्हाधिकारी 4 कामं चालू आहेत. हा त्याच्यामधली पण आपले संपदा चौक ते मंगळमूर्ती कॉम्प्लेक्स ते काम चालू आहे. माऊली मंदिर ते रुक्मिणी मंदिर 75 कोटीचं तेही काम झालेलं आहे. खंडोबा मंदिर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर भादवडचं ते काम आता चालू करायचं आहे. रोड सगळेच एकाच वेळी चालू करू शकत नाही, ट्रॅफिक होते. संपदाबाई चौक ते 40 कोटी ते सुद्धा वजेश्वरी मंदिर ते संपदा चौक बाळू पाटील हे ते पण 2 कोटी 10चं आहे. तो पण आता आपण चालू करणार आहोत क्रमाक्रमाने 40 कोटी राहिले. आणि हे जिल्हाधिकाऱ्यांनी हे मंजुरीचं पत्र आहे. त्याच्यानंतर महापालिकेत टेंडर झाला. टेंडरवर याला कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट ठेकेदाराला डिपॉझिट भरावं लागतंय. ते 2.5 लाखाच्या 3 पावत्या मी सर्व यांना ग्रुपवर व्हॉट्सअप केलेले आहेत. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची जेणेकरून कोणत्या मनात शंका नको. कारण कसं वाईट आहे ना ते लोकांच्या मनात लवकर भरते, सत्य आहे सांगावं लागतंय. आणि हे महानगरपालिकेचं लेटर आहे वर्क ऑर्डर, म्हणजे तुम्ही आजपासून कामाची सुरुवात करू शकता. हे वर्क ऑर्डर दोन्ही कामांच्या आपल्या माहितीस्तव सांगत आहोत, जेणेकरून तुम्हालाही कोणी एखाद्याने विचारला प्रश्न की अरे नाही ते नुसते असेच उद्घाटन करतात, परंतु हे सत्य आहे. याचा जावक नंबर आहे 147 नंबर आणि स्टेडियमचा आणि 148 पाईपलाईन ते हे रस्त्याचं. धन्यवाद. हे जे आहे सत्य आहे. अनेक प्रयत्नातून आम्ही निधी आणलेला आहे, चांगल्या प्रकारचा निधी सगळ्यांना मिळाला आहे. आम्ही त्यामध्ये पूर्ण समाधानी झालो की आमच्या एरियाचा विकास निधी मिळवण्यासाठी आणि आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सगळ्या लाडक्या बहिणींचे भाऊ हे ज्या दिवशी मुख्य त्या दिवशी आम्ही निश्चय केला की आता आपण थांबायचं नाही, जे मिळेल ते सफळ काम करून घ्यायचं. तुम्ही बालाराम शेटकडे जा, साहेबांकडे जा, माझ्याकडे या. जे आम्ही केलेलं आहे ते कधी न झालेलं कधी होणार नाही असे हे सर्व कार्य आम्ही हातात घेतलेले आहे. संपूर्ण गावाला एरियाला मनात राहील, भिवंडी शहराला मनात राहील अशी आम्ही कामं केलेली आहेत. त्यामुळे ही विकास निधी आणली त्याचा पुरेपूर फायदा घेतील. आणि आमची एक पद्धत असते, 100 मीटरचा रस्ता आहे, आमची एक पद्धत आहे 110 मीटर करून घ्यायचा तो रस्ता कॉन्ट्रॅक्टर का कुठली गली बाजूला राहायला तर कमी नव्हतं पण ते समजून जाणार थोडं ऍडजस्ट करून घ्या. आम्ही आमचे लोक आहेत ते राहतात कमी पडतात ही आमच्या कामाची पद्धत असल्यामुळे लोकांचं प्रेम आहे. आणि प्रेम ज्या माणसांनी मोठी विश्वासाने आमच्याकडे दिले त्याचा योग्य वापर केलेला आहे. कुठेच त्याच्यात कमीपणा नाही, कुठे खराब काम करून घेत नाही. कॉन्ट्रॅक्टर आम्ही सातत्याने लक्ष दिलेलं आहे आणि हा विकास निधी मिळालेला आहे. त्या विकास निधीच्या माध्यमातून या शहराला गावाला चांगल्या प्रकारचं नावारूपाला येते. भिवंडी शहर आपण वर्षानुवर्षी बघतो, आपल्या भिवंडी शहरातला जन्म आहे, परंतु ह्या काही 3-4 एरिया झालेल्या आहेत त्या एरियांचा विकास करता बाकी भिवंडी शहरातल्या लोकांना वाटतं की आमच्याकडे सुद्धा असे नगरसेवक असायला पाहिजे, आमच्याकडे निधी मिळेल का असे लोक विचारतात. परंतु
आमदार खासदार काही प्रोटोकॉल असते त्यामुळे आम्ही आमच्या एरियाचा आणि आमच्या क्षेत्राचा विकास करणार. विकास करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माजी जिल्हाधिकारी अशोकजी शिंगारे साहेब यांचा आम्हाला जो बहुमोल वाटा मिळाला त्या दोघांचे आम्ही धन्यवाद. आणि या परिसरातील नागरिकांना एक चांगला प्रकल्प उभा राहून या विभागाचं लवकरात लोकार्पण करतील मदन बुवा साहेब त्याच्या काम करतात असे मला वाटते. चांगल्या सुविधा देण्यामध्ये जेव्हा आम्ही यशस्वी होतो तेव्हा आमच्या मनाला समाधान होत असतो की आम्ही जे काम केलेलं आहे ते निश्चित लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, लोकांचे समाधान पोहोचलेलं आहे. बाकी मीडिया किंवा व्हॉट्सअप हे काही असू सगळं सत्य मानत नाही, मानायचं पण नसतं, बघून फक्त निग्लेक्ट करायचा असतो. आजच्या या विकास निधी 100% योग्य पद्धतीने योग्य कामाला लागेल एवढं मला वाटतं. आणि आजच्या या विकास कार्याच्या शुभारंभासाठी चारही नगरसेवकांनी शुभेच्छा देतो, सगळ्या उपस्थितांनी शुभेच्छा देतो आणि योग्य रीतीने कामाला पायाचं हे नियोजन होऊन योग्य रीतीने नावारूपाने असं मला वाटते. आणि 2 शब्द संपवतो. हदवाड ते काशीकर क्रीडा ग्राउंडचं रस्त्याचं आज ओपनिंग झालेलं आहे आणि आज माननीय मनोज काटेकर साहेब यांच्या हस्ते ते संपन्न झालं. आज एकच सांगण्याची इच्छा आहे की हे 5 कोटीची निधी आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही मदनबुवा साहेब, काटेकर साहेब आणि बाळाराम चौधरी असे तिघांनी एकत्र जाऊन साहेबांच्या बंगल्यावर भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला नगरोत्तम मधून 5-5 कोटी तिघांना आम्हाला निधी द्या. ते 5 कोटीसाठी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेकडनं 30% निधी दिली जातो आणि 70% ही नगरोत्तम म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ती संपन्न झालेली असते. 30% आम्हाला भिवंडी महापालिकेच्या आयुक्तांना देत नव्हते म्हणून आम्ही पुन्हा एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी दूरध्वनीवरून कळवलं की या तिघांना साहेब तुम्ही 30% निधी यांना मान्य करून द्या. आणि ती 30% आम्हाला मंजूर करून दिल्यानंतर भिवंडी निजामपूर महानगरपालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्र पाठवलं की हे 5-5 कोटीचे तिन्ही जे पत्र आहेत यांना मान्यता मिळण्यासाठी. आणि ती मान्यता मिळण्यासाठी गेल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जिल्हा नियोजन समिती असते, त्या समितीमध्ये हे तिन्ही प्रस्ताव मंजूर केले जातात. आणि मंजूर केल्यानंतर आम्ही माजी कलेक्टर अशोक शिंगारे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की सर आमचे 3 प्रस्ताव आलेले आहेत. आणि शिंदे साहेबांनी आपल्याला कॉल केला होता, साहेब म्हणे ओके तुमचे मी करून देतो. आणि त्याच दिवशी आमची भेट झाली, आम्हाला सांगितलं तुम्ही कॅबिन मध्ये बसा, मी तुमचं 1 तासात तुम्हाला पत्र देतो. मला 5 कोटी मिळाले, काटेकर साहेबांना 5 कोटी मिळाले, माननीय मदनबुवा साहेबांना 5 कोटी मिळाले. त्या 5 कोटीमध्ये हे पाईपलाईन ते भादोड रोडच्या रस्त्याचा कॉन्क्रिटीकरणाचा प्रस्ताव होता. माझं टेमघर सर्वे नंबर 19 टेमघर शाळा या ठिकाणी क्रीडा तिथे वॉल कंपाऊंड आणि ग्राउंड असे तलाव, एक कृत्रिम तलाव म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतले विसर्जनासाठी आणि एक जिमचा हॉल आहे. असे 5 कोटीचे प्रस्ताव माझ्या इथे मान्यता झाली आणि काटेकर साहेबांच्या इथे 5 कोटीचे प्रस्ताव असे या तिघांना एकाच दिवशी मान्यता मिळून ते तिन्ही प्रस्ताव आमच्याकडे आले. आणि त्याला मान्यता दिल्यामुळे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे आमच्या बाळाराम चौधरीकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि माझे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी जे आम्हाला मदत केली त्याच्यामुळे त्यांचे अभिनंदन. एवढं बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निधी आणण्यासाठी काय करावं लागतं, काय ठेवावं लागतं हे कोणाला कळत नाही. माझा वय 71 वर्ष झालेलं आहे, मी 6वा माला अजून पण जिना दादर चढतो. तिघांच्या निध्या बरोबर आल्या, पण यांच्या वर्क ऑर्डर पेमेंट ऑर्डर व्हायला 1.5-2 महिने गेले ना. मदन बुवानी 24 घंट्यात वर्क ऑर्डर पेमेंट ऑर्डर केली. म्हणजे किती स्पीडला असेल मी आता विचार करा. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या जी कामं आहेत ही कामं करण्यासाठी रात्रीचे दिवस करावे लागतात. लोकांना वाटत असेल की कॉन्ट्रॅक्टर लोकांकडनं पैसे येत असतील, यांना काही येत असतील. आम्ही काय खिशातून घालवतो ते तिघांना माहिती आहे. तिघांना माहिती आहे, चौथ्याला माहित नाही. कारण ह्या जगामध्ये असा उदार करणं कोणीच राहिला नाही की आपल्याला प्रेमाने काय देईल. पण जाऊ दे, मला तो विषय बोलायचा नाही. परंतु ह्या गावाचा विकास करण्यासाठी
माझ्याकडे 6 वार्ड आहेत, 6 वार्ड, गावातले 3, नई वस्तीचे 3, बाळाराम तिकडे मोकळा 1 वार्डासाठी. 6 वार्डाची कामं आज मी युद्ध पातळीवर करीत बसलेलं आहे. नवीन मी वरच्या वार्डामध्ये वहिनीला निवडून आणली, तिथे मी 25 ते 30 करोडाची कामं केल्यात. दैवयोगाने तो वार्ड माझा 16ला जोडला गेला. ज्या वार्डामधून मी निवडून आल्या त्या वार्डामध्ये जवळजवळ 25 ते 30 करोडाची कामं मंजूर आहेत. मी त्या वर्क ऑर्डर, पेमेंट ऑर्डर थांबवल्यात. जरा इलेक्शन लागू द्या, मग कामं चालू करतो. कारण लवकर कामं चालू केली तर लोक विसरून पण जातात. परवा रईस शेखने मला नई वस्तीमध्ये माझ्या वार्डामध्ये एक 10 लाखाची निधी दिलेला आहे. पण त्याला हे माहित नाही की मदन बुवाने 2.5 करोड रुपये दलितचे एकट्याने उचलून आणलेत. माझ्याकडे त्या वर्क ऑर्डर, पेमेंट ऑर्डर आहेत, चालू करीन ते पण मी. परंतु मला गावामध्ये काही गोष्टी अशा आढळल्या की माऊली मंदिर ते बाळूनागो पाटील घर हा रस्ता तर मला चांगला करू दे, की मला त्या जन्मभूमीमध्ये मी जन्माला आलो. माऊली मंदिर ते खंडाराव मंदिर माझ्या घराकडनं त्या रस्त्याचं काम प्रगती पथावर आहे. संपदाबाई चौक ते मंगलमूर्तीपर्यंत रस्त्याचं काम जवळजवळ प्रगती पथावर आहे. खंडाराव मंदिर ते विठ्ठल रुक्माई मंदिर तेही प्रगती पथावर आहे. मला हे सगळे रस्ते एखाद्या वेळेला भादवडच्या लोकांना संभ्रम होईल की बुवाने गावातले रस्ते का केले. तर बुवाने गावातले रस्ते, मी आज पण टेपातल्या रस्त्याच्या मागे हात धुवून लागलेला आहे. की कारण तो रस्ता जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत गावातल्या लोकांच्या गाड्या LPG गॅसकडे जाणार नाही. कारण विश्वनाथच्या जुन्या घरापासून तर माझ्या घराकडे तो रस्ता मला बनवायचा राहिले. दुसरी गोष्ट म्हणजे बाळूनागो पाटील इकडचा रस्ता बनला, खंडाराव मंदिर दोन्ही एका हाताला मी चालू करतो. त्याच्यानंतर हे रस्ते झाले की गावातल्या जनतेला गावातून जाता येईल. कारण पाईपलाईन ते सोनाला रस्ता चालू एकदा झाला तर ट्रॅफिक जाम होईल. भादवड पोलीस नाका ते रामदेव सोसायटी कडचा रस्ता चालू झाल्यानंतर लोक कसेही टेमघर पाड्यातून निघून जातील. त्याच्यानंतर बेड्यांवरनं रस्ता राम पाटीलच्या घराकडनं तर डायरेक्ट विठ्ठल रुक्माई मंदिराकडे तेही लोकांना अडचणीत जाईल. म्हणून मी हे सगळं गावातले रस्ते आधी लोकांना कुठनं तरी जायला जागा असावी. अनेक रस्ते आहेत माझ्याकडे. तुम्हाला सांगायचं गेलं तर मी आज बोलत नाही. ते ज्या दिवशी माझ्या हातात वर्क ऑर्डर, पेमेंट ऑर्डर येतं, मनोज काटेकर बरोबर बोलले की तिघं काय करतात एकामेकाला माहित नाही. आणि खरंच माहित नाही. दोस्त पक्का, आम्ही जीवाचे दोस्त, पण कोण काय करतं ते कोणाला पता नाही. पण मी प्रभुदास तुला मानला गेला की पुत्र ऐसा देगा देवा ज्याशी जग म्हणे बाबा. माझ्या हाताखाली प्रभुदास आला आणि प्रभुदास माझ्यापासून 10 पटीने पुढे गेला. आज ज्या सगळ्या निधी आणायचं काम करतो तो प्रभुदास करतो. एस्टिमेट बनवणं, त्याच्या सह्या घेणं, त्याचे टेंडर काढणं हा माझा काम आहे. आणि तेही मला बघितल्यावर कोणी ऑफिसर नगरपालिकेचा रोकत नाही. आज माझी 22 करोडाची कामं आज पण नगर उत्थान मध्ये पडलेले आहेत आणि त्याही ऑर्डर निघायला चालू होतील. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो रोड आहे तो सोनाल्याच्या बॉर्डर पर्यंत नेल्याशिवाय सोडणार नाही. मी आता तो वचन घेतलेलं आहे. याच्या पलीकडे बोलायचं, हे गाव झाल्यानंतर मला काही चौक सुशोभीकरण करायचे आहेत की लोकांना वाटलं पाहिजे की कामतघर आज सिटी पासून बाजूला राहून किती डेव्हलप झाले. अजून तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या ओसवाल मध्ये मी 10 कोटी निधी आणतो. एक रस्ता तुमचा कच्चा आहे, त्याला RCC बनवून देतो. ते तुमच्या हाती निधी ताब्यात देईन, तुम्ही उद्घाटन करा. माझा एक मित्र राहतो त्या ठिकाणाला, त्यांनी मला रिक्वेस्ट केलेलं आहे. मी सांगितलं काटेकर साहेबांना च्या हाती उद्घाटन होईल, ते मला दोस्ती बिस्ती माहित नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, चौक सुशोभीकरण झाल्यानंतर व्यायामशाळा, एक 1.5 करोडाची मिनी व्यायामशाळा बांधलेला आहे. 1 कोटीचा नुसता त्याच्यामध्ये बांधकाम झाला. 20-25 लाख रुपये त्याला वायरिंगला लागले. एशिया लावल्या तिथे 25 लाखाचा
व्यायामशाळेचं सामान तिथं पडलेलं आहे. लोकांना झालेलं आहे की गाव कधी उद्घाटन करील. मला गटर बांधायचे आहेत तिथे. त्या गटरीचं काम जवळजवळ प्रगती पथावर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य केंद्रापासून मला तिथं कॉन्क्रिटीकरण करायचं आहे. म्हणजे एक लेवल करणार आहे, पायऱ्या बांधणार. त्या पायऱ्या बांधून झाल्या की दुसऱ्या दिवशी व्यायामशाळेचं उद्घाटन करेन. म्हणून मी या ठिकाणाला एक आरोग्य केंद्र निर्माण केलं. आदिवासी भाग आहे या भागामध्ये, इथे आरोग्य केंद्र निर्माण केला. व्यायामशाळेच्या समोर 1 करोडाचं बांधकाम करून तिथे एक आरोग्य केंद्र निर्माण केला. 400 ते 500 लोक त्या आरोग्य केंद्रांना येतो आणि आपला दवा उपचार करतात तिथे. ह्या प्रसंगी बोलायचं, मी गावामध्ये कोणाच्या विरोधात नाही, कोणाच्या काय नाही, पण जाता जाता 2 शब्द बोलून जातो. या गावातून टेमघरच्या लोकांनी व्हॉट्सअप टाकला तर सोनादेवी मंदिरामध्ये जाऊन ना माफी मागितली. मग या गावाची पण मागाची होती ना. कोणी हात दिल तर तुमचं का आपल्या विरोधात गाव चालले, कशासाठी चालले, हे माणसांनी विचार करायला पाहिजे. नुसतं कोणाचं खोटं व्हॉट्सअप नका टाकू, खोटं हे करू नका. ठीक आहे, तुम्ही पण पक्षामध्ये, मी पण पक्षामध्ये. पक्षामध्ये जर मालकाने घेतलेलं आहे तिथे मदन बुवाचं काही चालणार नाही. म्हणून खरी गोष्ट आहे, खोटी आहे. आम्ही शिंदे साहेबांच्या गळ्यातले तावीत आहोत. आमच्यापैकी तिघांपैकी जर एक जण कोणी गेला तर शिंदे साहेब विचारणार दोघे कुठे आहेत, आणि दोघे गेलो तर शिंदे साहेब सांगतील एक कुठे आहे. एवढा शिंदे साहेबांचा आमचा घनिष्ठ संबंध आहे. आम्ही 12 नगरसेवक ज्या वेळेला गेलो, प्रवेश केला, त्यावेळेला शिंदे साहेबांनी त्या दिवसाला आदित्य ठाकरे भिवंडीमध्ये आले होते आणि शिंदे साहेबांनी सांगितलं आजच प्रवेश होऊ द्या. सगळ्यात पहिले शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्याच दिवशी बाळाराम चौधरीने अख्ख्या मुंबई ते नाशिक रोडला बॅनर चमकवले ना, त्याच दिवशी हाकलले आम्हाला उद्धव ठाकरेंनी. प्रभुदासचा महाराष्ट्राच्या कोर कमिटी मधला सदस्य घालवला, जिल्हा प्रमुख पद घालवला. शिंदे साहेबांनी सांगितलं काय काळजी करू नका, मी त्याच्यासाठी बसलेलं आहे. मला काय बोलायचं आहे की शिंदे साहेबांकडं आम्ही विनामूल्य तिथे प्रवेश केलेला आहे. काही लोकांनी काय केले ते मला नाही माहिती, परंतु विना काही तडजोड न करताना आम्ही तिथे प्रवेश केला आणि त्या बिना तडजोडी मुलाचा आज आम्हाला भरभरून शिंदे साहेबांच्या मुला निधी मिळतं. या गावात तुम्हाला सांगतो एक रोड ही शिल्लक राहणार नाही की तो रोड आरसीसी झाला नाही, एकही रोड राहणार नाही. मला एकच बोलायचं आहे की जसं तुम्ही काल माझ्या पाठीमागे होते, आज उद्याही भविष्यामध्ये हा मदन बुवा जर मेला ना, प्रत्येक गलीतला माणूस बोलेल की या गलीतून पण त्याची मिरवणूक काढ. हे दिवस मला हाणायचे आहेत. मला बाकी बोलायचं नाही. काय किती वर्षे गावाची फुकट गेली, किती वर्षे काय झाली ते मला काय बाकी बोलायचं नाही. मी कोणाची इथेशी निंदा किंवा चाडी करण्यासाठी आलो नाही. पण एक तुकाराम महाराजांचा प्रमाण आहे, आत्ता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे की माणसाने डोळं उघडावं. गावाची शांती आहे ती नेहमी चांगली ठेवा, गाव बिघडवू नका. गावाच्या शांतीपासून मदन बुवाचाही राजकारण महत्वाचं नाही, हे ध्यान ठेवा. तो गाव चांगला राहावा, गुन्ह्या गोविंदाना नांदावा. या गावामध्ये जवळजवळ 6 ते 7 सप्ते होतात. एवढा परमार्थिक अख्ख्या भिवंडी तालुक्याची बैठक या गावामध्ये घेतली जाते नाना धर्म अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. मला काय बोलायचंय, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जगा, दुसऱ्यालाही जगवा. नरेंद्र महाराजांचं एक वाक्य आहे की तुम्ही पण जगा आणि दुसऱ्याला पण जगवा. मला एकच बोलायचंय परमेश्वर कृपेने की पांडुरंगा, जर कोणी वाईट वागत असेल त्याला सद्बुद्धी दे. दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जो वांछील ते लावो, प्राणी जात. एवढं बोलून माझे भाषण संपवतो. या ठिकाणाला मनोज काटेकर, बलराम चौधरी आपला अमूल्य वेळ खर्चून या कार्यक्रमाला दोन्ही उपस्थित राहिल्या. दोन्ही बोर्ड तुमचं मी लावीन, इथं सोडणार नाही की यांच्या हाती उद्घाटन झाले. या ठिकाणाला तुम्ही सगळेजण आपला वेळात वेळ काढून हजर राहिले त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.